आता आम्हाला दालन वाटप झालं हे आमच्या अगोदर तुम्हाला माहिती लागलेली आहे. आता कुठचं दालन मला मिळालं आहे ते पण बघतो. आज आमचा सगळ्यांचा पहिला दिवस आहे. विदर्भातलं अधिवेशन आहे आणि विदर्भासह महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच मंत्री काम करू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. खाते वाटप कधी होणार आहे? खाते वाटप होईल? खाते वाटपाचे अधिकार या तिन्ही नेते मंडळींना सगळ्याच आमदारांनी दिलेले आहेत, मंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे 2 दिवसामध्ये आपली क्युरिओसिटी संपेल आणि प्रत्येकाकडे कुठचं खातं आहे हे देखील आपल्याला कळेल. खरं तर काल शपथविधी झाला, आमदार नाराज आहेत, काही घरी निघून गेलेत. मला असं वाटतं की प्रत्येकाची ही भावना असते, त्याच्यामध्ये थोडं पाठीपुढं नाराजी होऊ शकते. परंतु शिवसेनेमध्ये काम करणारे जे आमदार आहेत ते शिवसेना आणि कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळे काम करतात. आम्ही 12 लोक मंत्री झालो म्हणजे आमचे 60 आमदार मंत्री झाल्यासारखेच आहेत. परंतु जी काही नाराजी असेल ते आमच्यासारखी मंडळी पुढाकार घेतील, त्यांची नाराजी दूर करतील. कुटुंबामध्ये थोडं मागं पुढं होत असतं, पण याचा अर्थ काय कोण टोकाची भूमिका घेईल किंवा काय करेल अशातला भाग नाही. आमचा सगळ्यांचा विश्वास 60 जणांसहित हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एकही मंत्रिपद गेलेलं नाही, त्यामुळे बरेचसे आमदार नाराज. महायुतीचं हे सरकार आहे, एका पक्षाचं नाही, महायुतीचं एक सरकार आहे. आणि मला असं वाटतं की आशिषजी शेलार, मंगलप्रभात लोढा हे 2 कॅबिनेट मंत्री हे महायुतीचे मुंबईमध्ये आहेत आणि मुंबई महानगरपालिका देखील महायुतीनंच लढण्याचे सुतोवाच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः केलेले असल्यामुळं महायुतीचेच मंत्री म्हणजे आमचे सगळ्यांचे मंत्री आहेत. काल तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार निघून गेल्याची माहिती आहे आणि मंत्रिपदामध्ये स्थान मिळालं नाही म्हणून ते निघून गेले असं पण बोललं. नाही, मला ह्याची माहिती नाही. मी आता सभागृहात आज पहिला दिवस आहे, पहिल्यांदाच आलो आहे. मी सगळ्यांशी चर्चा करेन. परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं की NCPच्या बाबतीमध्ये काही बातम्या येत आहेत, आमच्या संदर्भामध्ये काही बातम्या येत आहेत, भाजपच्या संदर्भामध्ये काही बातम्या येत आहेत. आमचे तिन्ही नेते मंडळी अतिशय सक्षम आहेत, सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मान सन्मान देणारे आहेत. त्याच्यामुळे भविष्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय होईल. परभणीतल्या घटनेवरती निष्पाप लोकांना बेदम मारहाण केलेली आहे, तसेच व्हिडिओ आमच्याकडे कसं नितीन राऊत म्हणतायत आणि विधानसभेमध्ये ते व्हिडिओही सादर करणार आहेत. कुठे परभणीतल्या घटनेमध्ये पोलिसांनी या बाबतीमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणावरही जर अन्याय झाला असेल किंवा अशा पद्धतीची काही चर्चा असेल किंवा ते जर निष्पन्न झालं त्याच्यामध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहे, ते स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. सर एक हिंदी में बता दें, आज शपथविधि के बाद पहला दिन है, क्या कुछ एक्सपेक्ट किया जा सकता है क्योंकि बताया जा रहा है काफी आपके जो नहीं, आज पहला दिन है. जो मंत्रीगण है उनका पहचान सभागृह में होगा. आणि त्यासाठी पश्चिम विदर्भात जर आपण बघाल तर केवळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अभी चुनाव होने के बाद, रिजल्ट होने के बाद 10 दिन के अंदर ये गठबंधन यानी फॉर्मेशन हुआ है. कल शपथ विधि हुआ है. कल शपथ विधि कल 8 बजे खत्म हुआ है. अभी 12-14 घंटे हो गए. तो आज के दिन और कल के दिन हो जाएगा ना पोर्टफोलियो.